यहोशवा अध्याय 17. योसेफाचा ज्येष्ठ पुत्र मनश्शे ह्याच्या वंशाला चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा. मनश्शेचा ज्येष्ठ पुत्र माखीर गिलादाचा बाप होता आणि तो योद्धा होता, म्हणून त्याला गिलाद व बाशान मिळाले. मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे वाटे मिळाले. हे वाटे अबियेजेर, हेलेक, अस्त्रियेल, शेखेम, हेफेर व शमिदा हे आपापल्या कुळाप्रमाणे योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशातले पुरुष होते. त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे वाटे ठरले. पण सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याला मुलगे नव्हते, मुलीच होत्या. त्या मुलींची नावे महला, नोआ, होगला, मिल्का व तिरसा ही होती. एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि सरदार मंडळी ह्यांच्यापुढे ह्या मुली येऊन म्हणाल्या, आम्हाला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन देण्याची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती. तेव्हा यहोशवाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांना त्यांच्या बापाच्या भाऊबंदाबरोबर वतन दिले. ह्या प्रकारे यार्देने पलीकडे गिलाद व बाशान ह्या प्रांताखेरीज मनश्शेला 10 हिस्से मिळाले, कारण मनश्शेच्या वंशातल्या मुलींना त्यांच्या पुत्रसंततीबरोबर वतन मिळाले आणि मनश्शेच्या इतर मुलांना गिलाद मिळाला. मनश्शेची सीमा आशेराहून शखेमाच्या पूर्वेकडील मिखमाथाथापर्यंत जाते व पुढे ती दक्षिणेस एन तप्पुहाच्या लोकवस्तीपर्यंत जाऊन पोहोचते. तप्पुहाचा टापू मनश्शेचा होता, पण मनश्शेच्या सीमेवरील तप्पुहा हे इफ्राईमाचे होते. तेथून ती सीमा काना ओहळापर्यंत उतरून त्याच्या दक्षिणेस पोहोचते. तेथील मनश्शेच्या प्रांतातील काही नगरे एफ्राईमाची होती. आणखी मनश्शेची सीमा त्या ओहळाच्या उत्तरेस जाऊन समुद्राला मिळते. दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमाचा होता व उत्तरेकडला मनश्शेचा असून समुद्र त्याची सीमा होता. त्याच्या उत्तर सीमेस आशेर व पूर्वेस इस्साखार आहे. इस्साखार व आशेर यांच्या प्रांतात मनश्शेचे गाव होते. ते हे बेतशान व त्याची उपनगरे, इबलाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, हे 3 परगणे. पण ह्या नगरांच्या रहिवाशांना घालवून देणे मनश्शेच्या वंशजांना जमेना. त्या देशातच राहण्याचा कनान्यांनी हट्ट धरला. इस्रायल लोक समर्थ झाले तेव्हा त्यांनी त्या कनानी लोकांना वेठबिगार करावयाला लावले, एकदमच हकलून दिले नाही. योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर आजपर्यंत असल्यामुळे आमची संख्या पुष्कळ वाढली असूनही तू आम्हाला वतनातला एकच वाटा का दिला? यहोशवा त्यांना म्हणाला, तुमची लोकसंख्या वाढली असली व इफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नसला तर परिज्जी व रेफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा. तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, हा डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरत नाही. बेतशान खोऱ्यातील व त्याच्या उपनगरात आणि इज्रेल खोऱ्यात राहणाऱ्या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत. यहोशवाने योसेफाच्या घराण्यास म्हणजे एफ्राईम व मनश्शे ह्यास सांगितले, तुमची लोकसंख्या मोठी आहे व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे. तुम्हाला केवळ एकच वाटा मिळावा असे नाही. तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हाला मिळेल. तेथले जंगल तोडा म्हणजे त्याच्या आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकापाशी लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हकून द्याल.